सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। काल मला मसूर भिजवायची होती आणि मी विसरूनच गेले। असं होतं तुमच्याशी कधी कधी, माझ्याशी झालं। आज मला मसुरीची भाजी करायची आणि मी रात्री विसरून गेले भिजवाय, म्हणून म्हटलं चला न भिजवताच आज सरळ त्याला बनवायला घेते। खूप सोपी आहे, अगदी साधी आहे। तुम्हाला पण कधी असं झालं तर तुम्ही असं सहजतेने बनवू शकाल। मी काही नाही, 1 वाटी मसूर घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याला स्वच्छ धुवून टाकते। तसंच आता मी एक कुकर घेतला, कुकरमध्ये मी आता तेल टाकते। ते मला 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि मी अख्खी लाल मोठी ताजी मिरची घेतलेली आहे, तमालपत्र घेतलं आहे, 2 टोमॅटो घेतले, 4 लसणाच्या कळ्या आणि 1 कांदा घेतला आहे। आता मी 1 चमचा राई टाकली, मोहरी। आता मी लसणाचे तुकडे करून टाकते। लसणाला मी वाटून घेतलेलं नाही आहे, त्याची पेस्ट केलेली नाही आहे। आल्याचे तुकडे पण टाकू शकता। आणि बघा आता मी त्याला कट करून सर्व कसं कट करून टाकते तसा कांदा मी जरा जाडसरच कापलेला आहे आणि अख्खी मिरची पण मी अशीच कट करून घेतलेली आहे, 4 तुकडे फक्त। टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करणार आहे मी। सगळे खडे मसाले कसे असेच टाकून देते, कारण हे शिजल्यानंतर त्याची चव इतकी छान होते ना, वेगळीच चव येते, म्हणून मी असंच सर्व टाकणार आहे। आणि म्हणून अख्खे मसालेच वापरलेले आहे मी। बघा आता याला व्यवस्थित तेलामध्ये होऊ देते आणि आता मी धुतलेली मसूर याच्यामध्ये टाकते। जर तुम्ही रात्रभर मसूर भिजवली तर त्याला 2 शिट्टीमध्ये तुमची छान टेस्टी भाजी तयार होते। आणि जर समजा भिजवली नसेल तर तुम्हाला 5 ते 6 शिट्ट्या काढाव्या लागतील, तर ती खूप छान शिजून येते आणि छान होते। बघा व्यवस्थित मी शेकून घेतले। आता त्याच्यात मी लाल तिखट 2 चमचे आणि हळद अर्धा चमचा, तसंच धना जिरा पावडर आणि लाल तिखट मी जरा जास्तच घालते, तर व्यवस्थित छान चव जास्त चांगली यावी म्हणून मीठ प्रमाणानुसार। आणखी आता पाणी ॲड करते। पाणी मी त्याला 1 वाटीला 2 ते 3 कप म्हणजे ज्या वाटीने तुम्ही डाळ घेतली त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे, म्हणजे व्यवस्थित त्याची ग्रेव्ही व्यवस्थित तयार होऊन जाईल। आता मी त्याचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेते। जर 5 शिट्ट्यामध्ये नाही झाले तर 6 शिट्ट्या कराव्या लागेल, कारण ही न भिजलेली बघा शिजून आली आहे। मी 5 शिट्ट्या काढलेल्या आहे, तर बघा व्यवस्थित झाली आहे, खूप छान झाली आहे। तर आता मी पुन्हा त्याला थोडंसं पाणी घालून, थोडं गरम पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि त्याला उकळू दिलं पुन्हा, थोडा रस्सा हवा होता म्हणून। तर 1 वाटीला 3 वाटी तर मी पाणी टाकलेलं कुकरमध्ये जेव्हा शिजवताना। बघा किती छान अशी छान तयार झालेली आहे भाजी, 1 नंबर, खूप छान। जितकी छान दिसते तितकी छान चवीलाही भारी झालेली आहे। बघा छान झाली आहे तयार। वरतून थोडा कोथिंबीर घालून देते। तुम्ही याला भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता, तर तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच, बाय।